नमस्कार मित्रांनो, तुम्हाला खूप राग येतो. चिडल्यावर काय बोलता भान राहत नाही. रागावर मिळवा ताबा. काही छोट्या टिप्स. राग येणं ही एक सहज स्वाभाविक गोष्ट आहे. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की आपल्याला राग येतोच. राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. राग आल्यावर आपण एकाग्रता गमावून बसतो. कोणत्याही कामात एकाग्रता नसेल तर त्यामुळे यश प्राप्त होऊ शकत नाही. आपण जेव्हा रागात असतो तेव्हा आपण विचारशून्य होतो. विचारशून्यतेमुळे आपल्याला भान राहत नाही. त्यामुळे आपण योग्य अयोग्य निर्णय घेऊ शकत नाही. एखादे काम पूर्ण करण्यासाठी शांत चित्ताची गरज असते. परंतु राग आल्यावर आपण अशांत होतो. त्यामुळे हाती घेतलेले काम आपण तडीस नेऊ शकत नाही. राग आल्यावर आपल्यातील नेमकेपणा, विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता हरवून बसतो. ऑफिसमध्ये किंवा घरात काही कारणास्तव भयंकर राग आल्यावर आपल्याला नक्की काय करायचे आहे हे समजत नाही. अशा परिस्थितीत राग लगेच शांत करण्यासाठी खास उपाय समजून घेऊयात. काही कारणास्तव जर आपला मूड खराब असेल किंवा भयंकर राग आला असल्यास 3 ते 4 वेळा लांब श्वास घेऊन सोडा. राग थोडा शांत होईपर्यंत हा उपाय करत राहा. या उपायामुळे आपला बिघडलेला मूड किंवा राग हळूहळू शांत होण्यास मदत होते. राग शांत करण्याचे बरेच उपाय आहेत, परंतु हा सगळ्यात प्राथमिक उपाय आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. भांडणात किंवा रागात जर आपल्याकडून काही चुकीची कृती घडत असल्यास सगळ्यात आधी स्वतःला शांत करावे. थोडा वेळ शांत राहून आपल्याच रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. अशा वेळी आपण रागात जर कोणती चुकीची कृती करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबून जर आपण आता ही कृती केली असती तर त्याचे काय चांगले वाईट परिणाम झाले असते याचा विचार करा. हा विचार करून झाल्यानंतर रिॲक्ट व्हा. एखाद्या गोष्टीवरून जर आपणास खूपच राग आला असल्यास सरळ उठून बाहेर फ्रेश हवेत वॉक करण्यासाठी बाहेर पडा. वॉक करण्यासोबतच जे काम केल्यामुळे आपणास आनंद मिळतो ते काम करण्यास सुरुवात करावी. ज्या कामातून आनंद मिळतो ते काम केल्यास आपला राग शांत होण्यास मदत होते. अशा वेळी आपण ध्यानाला बसणे किंवा योगा करण्याचा पर्यायही निवडू शकता. आपल्या मनातील रागाचा स्तर कमी करण्यासाठी आपले आवडते गाणे मोठ्या आवाजात गायला सुरुवात करावी. राग शांत करण्यासाठी मोठ्याने नाच गाणे केल्यास आपल्या मनावरील स्ट्रेस कमी होऊन राग शांत होण्यास मदत होते. आपल्या समस्या ओळखायला शिका. ज्या समस्येवरून आपणास राग आला आहे त्या समस्येबद्दल किंवा अडचणींबद्दल जास्त माहिती नसल्यास आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीशी त्या विषयावर बोलून चर्चा करा. चर्चा करून त्यातून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. राग शांत करण्यासाठी स्वतःला शरीरावर छोटे छोटे चिमटे काढण्यास सुरुवात करावी. यामुळे आपला मानसिक ताण दूर होऊन राग शांत होऊ शकतो. राग आलेला असताना हसणं ही मोठी कला आहे. ती अवघड वाटत असली तरी या उपायाने निश्चितच सकारात्मक परिणाम होऊ शकतो. स्वतःला जरा वेळ द्या. इतरांपासून जरा लांब राहा. भावनांवर नियंत्रण ठेवा. एका शांत खोलीत पडल्यावर आपले डोळे बंद करा आणि काल्पनिक दृश्यात स्वतःला गुंतवा. काल्पनिक दृश्यावरील गोष्टींवर लक्ष द्या. जसं आपल्याला आवडत्या ठिकाणी आपण आहोत, समुद्रकिनारी फिरत आहोत, शांत निसर्गरम्य जागेत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत आहोत, मंद संगीत ऐकतोय इत्यादी. हा उपाय राग शांत करण्यात आपली मदत करू शकतो. हे नक्की करा. हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. 10 आकडे वरून खाली किंवा उलटे मोजा. जर राग अधिकच आला असेल तर 100 पासून उलटे आकडे मोजण्यास सुरुवात करा. ज्या वेळेस आपण आकडे मोजायला लागता त्यावेळी हृदयाची गती कमी होऊन आपला राग कमी होतो. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.